Welcome to my YouTube channel Biology with Kechkar sir. Please like, share and subscribe my YouTube channel. Thank you. विद्यार्थी मित्रांनो, बायोलॉजी विथ केचकर सर या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बायोलॉजीचं चॅप्टर 6 हे पाहणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे प्लांट वॉटर रिलेशन. विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टर मध्ये आपण प्लांट आणि वॉटर यांच्यामधलं रिलेशन, यांच्यामधलं नातं काय आहे या संबंधात डिटेल इन्फॉर्मेशन आपण या चॅप्टर मध्ये पूर्ण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण स्टार्ट करू इंट्रोडक्शन. प्लांट ऑब्टेन व्हेरायटी ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम सराउंडिंग. प्लांट जे आहे, वनस्पती आपल्या सराउंडिंग मधून, आपल्या सभोवतालच्या परिसरामधून विविध प्रकारचे घटक मिळवत असतो. लाईक वॉटर, मिनरल्स, न्यूट्रिएंट्स, गॅसेस लाईक ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड CO2. प्लांट आपल्या सराउंडिंग मध्ये हे विविध घटक मिळवण्याचा प्रयत्न करतो. Productivity of plant affected by non-availability of water. जर आजूबाजूच्या परिसरामध्ये, सराउंडिंग मध्ये जर पाणी अवेलेबल नसेल, पुरेशा प्रमाणामध्ये जर पाणी उपलब्ध नसेल, तर प्लांटची जी प्रॉडक्टिव्हिटी आहे, प्रॉडक्टिव्हिटी मीन्स उत्पादन क्षमता जी आहे, ती प्रॉडक्टिव्हिटीवर परिणाम होऊ शकतो. सो वॉटर कॉल एलिक्झिर ऑफ लाईफ. म्हणून वॉटरला जीवनाचे अमृत, एलिक्झिर ऑफ लाईफ असं म्हटले जाते, कारण पाण्यावरच पूर्ण जीवन काय आहे अवलंबून आहे. मोस्ट ऑफ प्लांट सेल और टिश्यू कॉन्स्टिट्यूट 90 to 95% ऑफ वॉटर. बरेचसे अशा प्लांट सेल्स आहे किंवा टिश्यूज आहे, त्याच्यामध्ये 90 ते 95% वॉटर प्रेझेंट असते. वॉटर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर प्लांट. It maintain turgidity and shape of the cell. प्लांट मध्ये सेल मध्ये टर्जिडिटी मेंटेन ठेवणे. टर्जिडिटी मीन्स सेलला फुगीर ठेवण्याचं काम. सोबतच शेप ऑफ द सेल, मेंटेन द शेप ऑफ द सेल. जी सेल आहे त्या सेलचा आकार मेंटेन ठेवण्याकरता पाण्याची प्लांटला खूप आवश्यकता असते. प्लांट मेंटेन द टर्जिडिटी अँड शेप ऑफ द सेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहू प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. वॉटर इज अ लिक्विड ऍट अ रूम टेम्परेचर. सामान्य तापमानाला वॉटर जे आहे हे आपल्याला लिक्विड स्टेट मध्ये पाहायला मिळते. वॉटर इज अ बेस्ट सॉल्व्हंट फॉर मोस्ट ऑफ दी सोल्यूट. वॉटर जे आहे, बरेच असे सोल्यूट आहे त्यांच्यासाठी सॉल्व्हंट म्हणून काम करणार आहे. आता सॉल्व्हंट म्हणजे काय आणि सोल्यूट म्हणजे काय? आता सॉल्व्हंट कशाला म्हणायचं? द सबस्टन्स विच डिझॉल्व अदर सबस्टन्सेस अँड फॉर्म सोल्युशन. असा सबस्टन्स, असा पदार्थ जो दुसऱ्या पदार्थांना स्वतःमध्ये मिक्स करतो, डिझॉल्व करतो आणि सोल्युशन तयार करतो, त्याला म्हणतो आपण सॉल्व्हंट. फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या. आता ही टेस्ट ट्यूब आहे, या टेस्ट ट्यूब मध्ये वॉटर आहे, वॉटर और लिक्विड. मग वॉटर एक सबस्टन्स आहे, तर या टेस्ट ट्यूब मध्ये वॉटर आहे आणि या वॉटर मध्ये बघा मी सॉल्ट टाकलंय. सॉल्ट याच्यामध्ये इमर्ज केलं, याच्या आतमध्ये टाकलं. तर का होईल? या वॉटर मध्ये हे सॉल्ट पूर्णपणे डिझॉल्व होईल. हे जे मीठ मी याच्या आतमध्ये टाकलं, ते मीठ पूर्णपणे त्या पाण्यामध्ये काय होऊन जाईल? डिझॉल्व होऊन जाईल. म्हणजे वॉटर मध्ये हे पूर्ण मीठ काय झालेलं आहे? सॉल्ट डिझॉल्व झालेला आहे. मग असा पदार्थ की ज्या पदार्थाने दुसऱ्या पदार्थाला स्वतःमध्ये डिझॉल्व केलं, विरघळवून घेतलं, त्याला आपण म्हणतो सॉल्व्हंट. मग या ठिकाणी जे वॉटर आहे, या वॉटरने सॉल्टला, जे मीठ आहे त्याला पूर्णपणे डिझॉल्व करून घेतलं आणि सोल्युशन तयार केलं. मग इथं बघा, पाण्यामध्ये सॉल्ट डिझॉल्व झालं म्हणजे कोणतं सोल्युशन? सॉल्ट सोल्युशन तयार झालं. म्हणजे सॉल्व्हंटचं काय काम आहे?
सॉल्व्हंट दुसऱ्या पदार्थाला स्वतःमध्ये डिझॉल्व्ह करून घेतो आणि सोल्युशन तयार करतो. मग वॉटर इथे सॉल्व्हंट आहे, तर कोणता पदार्थ पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेला आहे? सॉल्ट. तर सॉल्टला म्हणतात सोल्यूट आणि वॉटरला म्हणतात सॉल्व्हंट. म्हणजे जो पदार्थ दुसऱ्या पदार्थाला स्वतःमध्ये डिझॉल्व्ह करतो त्याला म्हणतात सॉल्व्हंट आणि जो पदार्थ पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झाला त्याला म्हणतो आपण सोल्यूट. म्हणजे या ठिकाणी सॉल्ट जे आहे ते सोल्यूट आहे आणि वॉटर जे आहे सॉल्व्हंट आहे. मग हे जे वॉटर आहे, ज्याप्रमाणे मीठ पूर्ण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालं, म्हणजे हे जे सॉल्ट आहे, सॉल्ट साठी वॉटर सॉल्व्हंट आहे, तसंच मोस्ट ऑफ जे असे सोल्यूट आहे सॉल्ट सारखी जे पाण्यामध्ये काय होतात? डिझॉल्व्ह होतात आणि सोल्युशन तयार करतात. म्हणून वॉटर इज द बेस्ट सॉल्व्हंट फॉर मोस्ट ऑफ दिस सोल्यूट. बरेचसे असे सोल्यूट आहे की जे पाण्यामध्ये पूर्णपणे काय होतात? डिझॉल्व्ह होतात, विरघळतात. म्हणून पाण्याला बेस्ट सॉल्व्हंट म्हटलेलं आहे. म्हणजे असे बरेचसे पदार्थ आहेत की जे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळू शकतात. नंतर वॉटर हॅज न्यूट्रल पीएच इन प्युअर फॉर्म. जर वॉटर प्युअर फॉर्म मध्ये असेल तर वॉटरची जी पीएच आहे ती पीएच कशी असते? न्यूट्रल असते. न्यूट्रल पीएच कोणाची असते? वॉटरची. पण वॉटर कोण्या फॉर्म मध्ये पाहिजे? प्युअर. एकदम शुद्ध पाणी असेल तर शुद्ध पाण्याची जी पीएच आहे ती नेहमी कशी असते? न्यूट्रल असते. नंतर ड्यू टू न्यूट्रल पीएच, ड्यू टू धिस बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम फॉर डिझॉल्व्ह फूड अँड मिनरल्स. आणि पाण्यामध्ये बरेचसे असे सोल्यूट डिझॉल्व्ह होत असल्यामुळे इट इज द बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम फॉर डिझॉल्व्ह फूड अँड मिनरल्स. मग पाण्यामध्ये बरेचसे पदार्थ विरघळत असल्यामुळे पाणी हे ट्रान्सपोर्टिंग मीडियम म्हणून बऱ्याच ठिकाणी यूज होते. ट्रान्सपोर्टिंग मीडियम म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी बरेचसे जे काय सबस्टन्सेस आहे स्वतःमध्ये तो डिझॉल्व्ह करून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणापर्यंत तो घेऊन जाऊ शकतो. म्हणून वॉटर इज द बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम फॉर डिझॉल्व्ह फूड अँड मिनरल्स. इट इज द बेस्ट aqueous medium for biochemical reaction. बघा, water is also best aqueous medium for biochemical reaction. मग आता बायोकेमिकल रिएक्शन आपल्या सेलमध्ये घडून येत असतात. मग आपल्या सेलमध्ये जेवढ्या काय बायोकेमिकल रिएक्शन घडत असतात त्या बायोकेमिकल रिएक्शन करता aqueous medium. aqueous medium म्हणजे काय? असं मीडियम ज्याच्यामध्ये वॉटर तर आहेच पण वॉटरमध्ये आणखीनही काही सबस्टन्सेस डिझॉल्व्ह झालेले आहे. मग वॉटरमध्ये बरेचसे सबस्टन्स डिझॉल्व्ह होऊ शकते. मग असं जे वॉटर आहे ज्याच्यामध्ये बरेच सबस्टन्स डिझॉल्व्ह आहे तसं जे मीडियम आहे त्याला म्हणतो आपण aqueous medium. मग बायोकेमिकल रिएक्शन मध्ये वॉटरमध्ये बरेचसे सबस्टन्सेस डिझॉल्व्ह होत असल्यामुळं ते वॉटर हे aqueous medium म्हणून सुद्धा बायोकेमिकल रिएक्शन साठी जे आपल्या सेलमध्ये घडून येत असतात त्यांच्यासाठी फार महत्वाचं ठरते. इट इज अ रॉ मटेरियल फॉर फोटोसिंथेसिस. मग आता प्लांट फोटोसिंथेसिस म्हणजे प्लांट प्रिपेअर देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. तुम्हाला सर्वांना माहित आहे प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याकरता फोटोसिंथेसिस या प्रक्रियेच्या माध्यमातून स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. मग स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याची जी काय प्रोसेस आहे या प्रोसेससाठी रॉ मटेरियल कच्चा माल म्हणून कोणते कोणते सबस्टन्सेस लागत असतात? तर सनलाइट लागते, कार्बन डायऑक्साइड लागते आणि सोबत वॉटर सुद्धा लागते. म्हणून वॉटर इज अ रॉ मटेरियल फॉर द फोटोसिंथेसिस. यात वॉटर, सनलाइट, कार्बन डायऑक्साइड या सर्वांचा वापर करून प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतो. त्या प्रोसेसला म्हणतो आपण फोटोसिंथेसिस. वॉटर हॅज अ हाय स्पेसिफिक हीट. आता हे जे वॉटरच्या ह्या मेन प्रॉपर्टीज आहे. वॉटर हॅज हाय स्पेसिफिक हीट. वॉटरची मोस्ट इम्पॉर्टंट जी प्रॉपर्टी आहे हाय स्पेसिफिक हीट. हाय स्पेसिफिक हीट मीन्स वॉटरला स्वतःच थोडासा जर टेम्परेचर राईज करायचं असेल तर ही यूज लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी. वॉटर रिक्वायर लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी टू इन्क्रीज देअर टेम्परेचर. पाण्याला त्याचं स्वतःचं टेम्परेचर वाढवायचं असेल तर त्याला जास्तीत जास्त प्रमाणात एनर्जी काय करावं लागते? गेन करावं लागते. दिस इज कॉल्ड एज ए हाय स्पेसिफिक हीट. वॉटर हॅज अ हाय हीट ऑफ वेपरायझेशन. दुसरी प्रॉपर्टी कोणती आहे? हाय हीट ऑफ वेपरायझेशन.
water required large amount of energy to convert liquid into gaseous state. वॉटरला लिक्विड स्टेट मधून गॅसियस स्टेट मध्ये जायचं असेल तर त्याला जास्तीत जास्त प्रमाणात एनर्जी यूज करावी लागते. म्हणजे वॉटरचं कन्व्हर्शन, पाण्याचं कन्व्हर्शन पाण्याच्या वाफेमध्ये जर करायचं असेल, म्हणजे लिक्विड मधून गॅसियस स्टेट मध्ये जर त्याला जायचं असेल तर त्याला लॉट ऑफ एनर्जी काय करावं लागते, यूज करावं लागते. तसंच वॉटर हॅज हाय हीट ऑफ फ्युजन. हाय हीट ऑफ फ्युजन. हाय हीट ऑफ फ्युजन मीन्स वॉटरला सॉलिड स्टेट मधून लिक्विड स्टेट मध्ये सुद्धा यायचं असेल तर त्याला लार्ज अमाऊंट ऑफ हीट काय करावं लागते, यूज करावं लागते. फॉर एक्झाम्पल आईस आहे, बर्फाचं कन्व्हर्शन जर वॉटर मध्ये करायचं, लिक्विड मध्ये करायचं असेल, आईस जो आहे तो सॉलिड आहे, त्याचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये करायचं असेल तर त्या आईस सॉलिड स्टेटचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये करत असताना वॉटरला लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी काय करावं लागते, यूज करावं लागते. तेव्हा सॉलिडचं कन्व्हर्शन म्हणजे जे आईस आहे, आईसचं कन्व्हर्शन, बर्फाचं कन्व्हर्शन पाण्यामध्ये होईल. म्हणजे सॉलिड कंडिशन मध्ये जे आहे त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्ड असतो, तो ब्रेक करण्याकरता जास्तीत जास्त एनर्जी लागते आणि म्हणून म्हटलेलं आहे की वॉटर हॅज अ हाय हीट ऑफ फ्युजन. या जे तीन प्रॉपर्टीज वॉटरच्या आहे, हाय स्पेसिफिक हीट, हाय हीट ऑफ वेपरायझेशन, हाय हीट ऑफ फ्युजन, या तिन्ही प्रॉपर्टीज म्हणून वॉटरला थर्मल बफर असं म्हटले जाते. थर्मल बफर म्हणजे काय? थर्मल बफर या शब्दाचा अर्थ असा होते की हा सराउंडिंग नुसार, आजूबाजूच्या पर्यावरणानुसार स्वतः पाहिजे त्या प्रमाणामध्ये हीट ऍब्झॉर्ब पण करू शकतो आणि हीट लॉस पण करू शकतो. म्हणजे टेम्परेचर मेंटेन ठेवण्यामध्ये हा मदत करू शकतो. म्हणून वॉटरला थर्मल बफर असं आपण त्याला म्हणतो. नंतर these three properties of water is because of hydrogen bond between water molecule. आणि ह्या जे तिन्ही प्रॉपर्टीज आहे, या प्रॉपर्टीज कशामुळे आहे की वॉटर मध्ये जो हायड्रोजन बॉन्ड आहे त्या हायड्रोजन बॉन्ड मुळे या तीन प्रॉपर्टीज आपल्याला पाहायला भेटतात. नेक्स्ट, वॉटर हॅज गुड ऍडेसिव्ह अँड कोएसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. वॉटर मध्ये आपल्याला ऍडेसिव्ह आणि कोएसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा पाहायला भेटते. मग आता ऍडेसिव्ह आणि कोएसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? जर वॉटर मॉलिक्यूल मध्ये, समजा हा एक वॉटर मॉलिक्यूल आहे आणि हा एक वॉटर मॉलिक्यूल आहे, वॉटर मॉलिक्यूल मध्ये जे काय अट्रॅक्शन आहे त्याला म्हणतो आपण कोएसिव्ह फोर्स असं म्हणतो. आणि वॉटर आणि एखादा अदर दुसरा सबस्टन्स असेल किंवा मॉलिक्यूल असेल त्याच्यामधलं जे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण म्हणतो ऍडेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं आपण म्हणतो. फॉर